यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. आज मी रॅन्डमली व्लॉग शूट करते. मला नाही माहिती मी काय करणार आहे. म्हणजे माहिती आहे हा व्लॉग थोडासा छोटासा होणार आहे. मी आज आय थिंक एक नवीन गोष्ट ट्राय करणार आहे. हेल्दी डोसा ट्राय करणार आहे. तो बनणार आहे ओट्स आणि बीटरूटनी. मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. काय माहिती कसा बनणार आहे. तर मला त्यासाठी सगळी सामग्री तर माझ्याकडे आहे, पण मला बीटरूट आणायला खाली जायचे आणि मी ह्या मिस्टर वायफायला आंघोळ घातली आहे. त्याला फटाफट कोंब करते आणि मी पण फ्रेश होते, तयार होते आणि खाली जाऊन एक बीटरूट आणि थोडंसं सामान आणायचे ते घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की मी बीटरूट आणि ओट्स डोसा बनवणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की फार हेल्दी खाते, तर नाही. मी एक कपलला म्हणजे फॉलो करते. त्यांचं आय थिंक चॅनल नाही, इन्स्टा पेजचे नाव आहे रशिका ऑफिशियल. आय थिंक तुम्ही पण त्या कपलला ओळखत असाल. मी इथे तिकडे व्हिडिओ पॉपअप करीन. त्यांनी आता सध्या आय थिंक मी आता 2 दिवस पहिले त्यांनी ओट्स आणि बीटरूटचा डोसा बनवला होता. आणि आज आहे संडे आणि आज मला काहीतरी युनिक खायचं मन करते, म्हणून म्हणलं काय खायचं. आणि घरात ओट्स पडलेत आणि मला ओट्स कोणत्याही प्रकारामध्ये खायला आवडत नाही. जसं काय दूधमध्ये लोक खातात किंवा त्याच्या खिचडीसारखं काहीतरी बनवतात खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून, तसंही मला खायला आवडत नाही. तर मला ओट्स पडले तर आपण आपल्या पद्धतीने काहीतरी नवीन बनवून ट्राय करायला पाहिजे की तसे टेस्टी लागतायत का नाही. तर आज मी ते फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. त्याच्यासाठी जे सामान लागणार आहे मी ती घेऊन आलेली आहे. आता मी थोडंसं त्याला क्वांटिटी वाईज रेडी करते आणि मग तुम्हाला भेटते. हाय राम, थकले मी. सर्व भाज्या आणल्या आणि बीटरूटच महाराजांनी टाकलं नाही, ज्याच्यासाठी मी स्पेशल गेले होते. तर आज या भाजीवाल्यांचा यार, आणि भाज्या तर खूप महाग झाल्या. तेवढ्या भाज्या महाग झाल्यात, मला असं वाटतं की ओ गॉड. तर काय ना, तर मी फटाफट सगळ्या सामग्री रेडी करते आणि मी तुम्हाला दाखवते. तर मी सामग्री रेडी केली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय त्या गोष्टीमध्ये टाकणार, काय काय गोष्टी मी ग्राइंड करणार आहे, तर तुम्हाला दाखवते. ओट्स बीटरूट डोसासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ओट्स, बीटरूट, थोडंसं दही, डाळ भिजवली होती 1 तासापूर्वी, जिरा, मीठ, थोडीशी सुकी मिरची, लसूण, आणि या सर्वाला आपल्याला ग्राइंड करायचे मस्त. तर आपलं बीटरूटवालं बॅटर रेडी झालेलं आहे. मी फटाफट तवा गरम करायला ठेवते आणि इग्नोर हा पसारा, कारण की भाजी आल्याला मी आवडली नाही, कारण की मला भयानक भूक लागलेली आहे. त्या चक्करमध्ये बीटरूटच्या चक्करमध्ये मला 2दा भाजी आणायला जायला लागलं फक्त एक बीटरूटसाठी. सो हा आपला असा बॅटर असणार आहे. मला थोडंसं पतला करायला पाहिजे, पण आय डोंट नो मॅन. घेऊया नीट पुसून. जर इन केस हे बीटरूटवाला डोसा 3rd क्लास लागला तर सेफ फॉर साईडसाठी मी हा वाला डोसा बॅटर पण घेतला आहे. आणि एक नारियल जो ऑलरेडी घरामध्ये पडला होता, तर त्याची मी ग्रीन चटणी बनवेल. सो या आज खायला मजा येणार आहे. तो तवा गरम होतोय, ह्याच्यात थोडं पाणी टाकूया. ह्याच्यात सोडा टाकतात का नाही मला माहिती नाही. तो तवा गरम झालेला आहे. आता रेडी टू बिंग रामू काका. तो आता तवा गरम झालेला आहे. तेल लावूया. उलातनं तुमच्यामध्ये काय म्हणतात मला मी करेक्टली प्रोनाऊन्स करते का नाही म्हणा. तर तेल आपले खूप गरम झाले. भीती वाटते ना. सो तव्यावरती तेल लावून झालेलं आहे. तवा पण भयानक गरम झालेला आहे. आता ही माझी कन्सिस्टन्सीवाला आहे बॅटर. तुम्हाला असं वाटतं थोडंसं बारीक करून करायला पाहिजे का काय कळत नाही. तर मी आता पहिला टेस्ट करते. टेस्ट तर चांगला लागतोय. लेट्स सी की ते बनतोय का नाही. मेन मुद्दा तर तोच आहे की बनायला पाहिजे. कुठे आहे ते भांड? कुठे गेलं ते? अरे यार, काय एक गोष्टी हरवली, परत ठेवलं का काय. तर आता मी टाकतीये. तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. खाली घेते थोडं.
मला भीती वाटते. ओ नो, हे बनत नाहीये, विस्कटतंय. कदाचित त्याला अजून बारीक करावं लागेल. मी बारीक करून भेटते. पण हा बनलाय, पण खूप जाडा आहे. आता मी ट्राय करतेय पतलावाला बनवायचा आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता की कशी गेली आहे. एकदम पातळ. जरा पाणी टाकायचं का नाही. येस, परफेक्ट कन्सिस्टन्सी वाला झाला. तुम्हाला जवळून दाखवते. आणि खूप टेस्टी लागतोय हा डोसा, बाय द वे. सो टाइम आहे पलटायचा, तर पहिला साईडला तेल टाकूया. माझ्या ड्रेसला मॅच होते आजचा डोसा. मॅचिंग मॅचिंग. नारियल फोडायच्या, चटणी बनवायचे. काय माहिती का किती वाजले ते. ओ माय गुडनेस, 12:30 वाजले. चला बघूया उलटतोय का. बनला तर आहे. मी असेच सर्व डोसाच बनवून मग भेटते तुम्हाला. तो कोकोनटची चटणी रेडी झालेली आहे. आता आपल्याला खाली त्याला तडका द्यायचा आहे. तो पहिले मी किचन मध्ये जागा नाही. तो आपला डोसा रेडी आहे. बीटरूट फर्स्ट वाला मी तुम्हाला दाखवते की असा जाडा झाला होता, कारण की फर्स्ट मला माहिती नव्हतं की कसं बॅटर पतलं करायचं म्हणून. पण आता एकदम परफेक्ट झालाय आणि मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते की कसा त्याचा टेस्ट आहे. प्रचंड टेस्टी आणि हेल्दी डोसा आहे. प्लीज नक्की तुमच्या घरी एकदा ट्राय करा. जर तुम्हाला टेस्टी आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल तर नक्की हे ट्राय करा. मी तर थम्सअप देते. मस्त एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत टेक केअर. आणि माझे जेवढे व्हिडिओ मी पडले ते तुमचे बघायचे राहिले असतील तर बघून टाका. बाय बाय. तर मी माझा व्हिडिओ हॅपीली एंड केला होता, पण रियालिटी तुम्हाला मी दाखवते की मी डोसा तर खाल्लाय, पण माझ्या किचनचा पसारा बघा. ओ गॉड, आता मला हे आवराय पण लागेल. काय ना, आता मी आवडते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आई बाबाची काळजी घ्या आणि आजूबाजूला प्लीज साफसफाई ठेवा. त्याच्याने तुमचं स्वास्थ्य नीट राहू शकतं. तर आता मी सगळं साफसफाई करते माझ्या पद्धतीने. तुम्ही पण तुमचा संडे एन्जॉय करा. हॅपी संडे. बाय.